हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रिपेटल फोर्स आणि केपलर्स लॉ याविषयी माहिती पाहिली होती. तर आज आपण दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेटमेंट बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of the masses of the two objects and इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. फार मोठा लॉ वाटतोय, नीट लक्ष द्या. तुमचा आजच तो चांगल्या प्रकारे नेहमीसाठी लक्षात राहणार आहे, कारण आपण या स्टेटमेंटला 3 पार्टमध्ये डिवाइड करणार. तर एक एक पार्ट बघूया. दिस इज आवर फर्स्ट पार्ट. काय दिलेलं आहे बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. युनिवर्समधल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो असं न्यूटनचं म्हणणं आहे. नंतर पहा, एका डेफिनेट फोर्सने ते एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. मग तो फोर्स कशा टाईपनं प्रोपोर्शनल राहतो, तर बघा सेकंड पॉईंट जो आहे आपला स्टेटमेंटमधला, धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. समजा 2 ऑब्जेक्ट आपण घेतलेले आहेत युनिवर्समधले. त्यातला पहिला ऑब्जेक्ट हा ए आहे ज्याचा मास m1 आहे, दुसरा ऑब्जेक्ट हा बी आहे ज्याचं मास हे m2 आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ या 2 ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील, म्हणजे हे दोघं एकमेकाला ओढतील, कुठल्या तरी डेफिनेट फोर्सनं अट्रॅक्ट करतील. मग हा फोर्स काय सांगितलेला आहे आपल्याला, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. या दोघांमध्ये अट्रॅक्ट होणारा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील या ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला. दॅट इज F इज directly proportional to m1 into m2. This is our equation number 1. आता थर्ड पॉइंट मध्ये बघा काय दिलेलं आहे, and inversely proportional to the square of the distance between them. आणि तोच फोर्स त्या 2 ऑब्जेक्ट मध्ये ऍक्ट होणारा हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहील कोणाला, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग आता या 2 ऑब्जेक्ट मधलं जे काही डिस्टन्स आहे ते मी इथं डी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. मग या 2 ऑब्जेक्टमध्ये ऍक्ट होणारा फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतो कोणाला, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. जर तुम्ही हे 2 इक्वेशन जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला हे पूर्ण स्टेटमेंट लिहिता येईल. एफ म्हणजे काय दिलेलं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट इन द युनिवर्स is directly proportional to product of the masses of the object and inversely proportional to the square of the distance between them. Now by combining equation 1 and 2, equation 1 आणि 2 ला जर तुम्ही कंबाईन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही जे इक्वेशन आहेत ते फोर्सचे आहेत. therefore force is directly proportional to m1 m2 and inversely proportional to the d square, where d is the distance between the 2 objects, m1 and m2 are the masses of the object. आता जर आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून जर इथे इक्वल साइन टाकलं तर आपण तिथे काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करू. इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय यूज केलेला आहे मी, g, where g is the universal gravitational constant. F is equals to g m1 m2 upon d square. This gives the formula of force of attraction between the 2 object. फोर्स ऑफ अट्रॅक्शन युनिवर्स मधल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्ट मधला जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आपल्याजवळ, F is equals to g m1 m2 upon d square, where F is the force of attraction between 2 object, g is the universal gravitational constant, m1 and m2 are the masses of each object and d is the distance between 2 object. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की या जीचं म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं SI युनिट काढून दाखवा. तर याच फॉर्म्युल्याला आपण इंटरचेंज करूयात. आपल्याला जीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे ज्याच्यावरून आपल्याला त्याचं SI युनिट फाइंड आउट करता येईल. तर बघा आता व्हॅल्यूज ट्रान्सफर करा. g इज इक्वल्स टू हा डी स्क्वेअर इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे, इकडे जर पाठवला तर तो न्यूमरेटरमध्ये जाईल म्हणजे एफला मल्टिपल असेल म्हणजेच एफ डी स्क्वेअर. त्याचबरोबर हा m1 आणि m2 इथं मल्टिपल होता, इकडे जर पाठवला तर तो डिवाइड मध्ये जाईल म्हणजे अपॉन m1 m2. हा तुमचा जीचा फॉर्म्युला तयार झाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. आता तुम्हाला याचं SI युनिट काढायचं आहे तर तुम्हाला प्रत्येकाचं जे SI युनिट आहे ते तुम्हाला पुट करावं लागेल. जसं की F म्हणजे फोर्स,
फोर्सचा एसआय युनिट काय घेत असतो आपण, न्यूटन. नेक्स्ट डी, डी मीन्स डिस्टन्स. डिस्टन्सचं एसआय युनिट काय, मीटर. इथं काय घालायचं तुम्हाला, मीटर स्क्वेअर अपॉन m1 आणि m2. m1 आणि m2 हे मासेस आहे आणि मासेसचे एसआय युनिट काय घेतो आपण, किलोग्राम, म्हणजे kg इंटू kg. या mचं किलोग्राम एसआय युनिट, या mचं सुद्धा किलोग्राम. प्रॉडक्ट जर केला तर आपल्या असं लक्षात येईल न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. हे झालं तुमचं एसआय युनिट. कशाचं एसआय युनिट राहील ते, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या केजीला जर तुम्ही न्यूमरेटरमध्ये नेलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही हे एसआय युनिट या पद्धतीनं सुद्धा लिहू शकता, न्यूटन मीटर स्क्वेअर kg टू द पॉवर -2. हेच एक्सप्लेनेशन आपण इकडे सेपरेट दिलेलं आहे. वेअर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आणि त्यालाच हा शब्द नीट लक्षात ठेवसाल, याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलं जातं. आणि इथे बघा त्याचं एसआय युनिट आपण आत्ताच ऑब्टेन केलं आणि ते इथे सुद्धा लिहिलेलं आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर kg टू द पॉवर -2. आणि त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला त्याचं काम पडतं. इन SI units, the value of universal gravitational constant, that is G, is 6.673 into 10 to the power -11 Newton meter square kg to the power -2. Thank you.